तर आणखी एक महत्त्वाची बातमी अमरावतीमधून धारणी तालुक्यातल्या डोमा आदिवासी आश्रमशाळेमध्ये भूतबाधेच्या अफवेनं खळबळ माजली आहे। 7-8 दिवसांपूर्वी 15 ते 16 विद्यार्थिनी अचानक हसायला आणि रडायला लागल्या। काही विद्यार्थिनींना घुंगराचा आवाज ऐकू येत असल्याचंही सांगितलं गेलंय। ही माहिती गावामध्ये पसरल्यानंतर भूतबाधेची अफवा उठली। त्यानंतर 300हून अधिक विद्यार्थिनी वसतिगृह सोडून घरी गेलेल्या आहेत। आरोग्य विभागाचं पथक शाळेत दाखल झालं। हा प्रकार भूतबाधेचा नसून हिस्टेरियाचा प्रकार असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलेलं आहे। विद्यार्थिनींचं आणि पालकांचं समुपदेशन सध्या सुरू आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं पथकही समुपदेशन करत आहे। विद्यार्थिनींना पुन्हा शाळेत आणण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू झाले आहेत। इंडिव्हिज्युअल सगळ्या विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग केली आहे, त्यांना निदान केलं आहे, परिस्थिती आटोक्यात आलेली आहे। कोणाला घाबरण्याची सध्या गरज नाही आहे। भीतीचं वातावरण निर्माण करू नका, परिस्थिती आटोक्यात आहे। त्या सर्वच मुलींची तब्येत चांगली आहे। आम्ही त्यांच्या संपर्कात आहे। त्या संदर्भात अनिसची पण टीम येऊन गेली। अनिसच्या टीमने एकताईला पण व्हिजिट दिली आणि काल त्यांनी मला सांगितलं की त्या सर्व मुली चांगल्या आणि त्या सगळ्या मुली शाळेत यायला तयार आहेत।